कधीच नाही चुकणार तुमचे फेवरेट टीव्ही शो झी5 सोबत, तेही एकदम फ्री. जाऊ दे तिकडे पाण्यात. बरं झालं कुणीतरी पाण्याचा शोध लावला, नाहीतर त्या सुतळी बॉम्ब सोबत तुम्हाला बी शोधावं लागलं असतं. नाही तर काय, सुतळी बॉम्ब हातात फुटला असता ना, तो त्याच पाण्यानं माझी ते आग बी जाऊ लागली असती हाताची. नाही नाही शास्त्रज्ञ साहेब, तुमचे हात काय साधे सुधे हात आहेत का? लय भारी हात आहेत. अरे हे हात आता नासानं मागितलेत. नासानं ये हात हमको दे दे मदनराव. अरे ओ नासा है ना. नाही राहू देणार. अरे काय तू. नाही नाही, मी नाही हात देणार त्यांना. मी जर हात दिले तर माझे खाण्यापिण्याचे आणि ते खिशात हात घालायचे वांदे होतील ना. हातात नसतील तर खिशात काय घाल. तसं नाही म्हणजे तशी म्हणण्याची पद्धत असते. आता तुमचे हे हात मागणार म्हणजे या हाताला तुम्ही जे शोध लावलेत ते शोध मागणार आहेत ना नासावाले. हा बरोबर आहे, हे बरोबर. मित्र आता लेटेस्ट शोध लावलाय. कशाचा? त्यामुळं गाडीची सीट पावसाळ्यात ओलीच होणार नाही. बापरे, कसं काय? हा दाखवतो ना तुम्हाला. चला तिकडे. टू व्हीलर हे बघा. आता कसं आहे बघा, पावसाळ्यामध्ये आपले टू व्हीलरचे प्रॉब्लेम काय होतात? काय? सीट ओली होते पावसामुळे, मग आपले बसायचे प्रॉब्लेम होतात. पॅन्ट पण ओली होती. बरोबर आहे. त्यामुळे ह्या पोर्टेबल सीटचा मी एक शोध लावलेला आहे. म्हणजे कसं काय करतात नेमकं? म्हणजे समजा आपल्याला कळलं की आता पाऊस येणार आहे, तेवढ्यात ही सीट आहे ना, ही सीट अशी काढायची आणि घरात नेऊन ठेवायची. मग बघायचं पाऊस गेला, गेला पाऊस, मग ही सीट आणायची आणि परत तिथं ठेवायची. ही झाली. यालाच म्हणतात ना रहेगा बास तो क्या खाएगी बकरी. अक्कल आहे का तुला? काही तशी म्हणे का ती? मग ना रहेगा बास तो ना उगेगी बाजरी. असं आहे ते. क्या बात आहे. ही तुमची पोरगी? माझी. तरीच. थँक्यू. नाही पण मी काय म्हणतो, अचानक पाऊस आला आणि आपल्याला शीट काढायला वेळच नाही मिळाला. आता शीट झालं ना ओलं, मग काय करायचं? त्यासाठी माझ्याकडे एक एमर्जन्सी उपाय आहे. कसं काय ते? एमर्जन्सी चावी आपल्याकडे. ही बघा, ही चावी या टू व्हीलरला लावायची. अहो ही गाडीची नाही, सुटकेची चावी आहे. चालेल की? अशी कशी चालेल? चाबी म्हणजे काय हॉटेल मधली ग्रेव्ही वे कुठल्या बी भाजीला चालायला? ही गाडी कशी सुरू होईल त्या चाबीनं? अहो गाडी सुरू व्हायला नाहीच पाहिजे. म्हणजे काय, पाऊस पडत असताना आपण ही चावी ना अशी या गाडीला लावायची आणि गाडी चालू नाही करायची. आपण फक्त किक मारत बसायची अशी अशी अशी. आणि रस्त्यावर आजूबाजूला जी लोक असतात ती स्वतःला मेकॅनिक समजतच असतात. 2-4 लोक त्यातले असतातच. बरोबर. ते आपली गाडी बघतात आणि म्हणतात काय मदत करू का? तर तो येतो, आपल्याला बघतो मी जरा बाजूला, मी चालू करून बघू का? बघा ना. मग ते बसतात या सीटवर. हे 2 किक मध्ये गाडी चालू करून आपल्याला देतात. आपण म्हणतो थँक्यू. तो बसल्यामुळे काय झालं, सीट पुसली गेली, आपलं काम झालं. अरे वा. दादी याला म्हणतात ती मग. अरे खरंय. चला मग. अरे या शास्त्रज्ञ चल ना पुढे. व्हाय ना पायाखाली येशील माझ्या. चल. झी5 ॲप डाउनलोड करा आणि पहा सर्व एपिसोड्स एकदम फ्री.